दृष्टांत निरूपणाच्या आजच्या सत्रामध्ये आपण 65 क्रमांकाचा अग्नीचा दृष्टांत श्रवण करणार आहोत. कर्मेती सन्निधानीची क्षाळेती जैसा अग्नीचा. आधीच्या दृष्टांतामध्ये चाटसीयेचा दृष्टांत असेल किंवा पतिव्रतेचा दृष्टांत असेल, दासीचा दृष्टांत असेल, यामध्ये जन्म देणे किंवा वेचलेनीपणे परमेश्वराचं दास्य करणे हा विषय आपण बघितला. आणि त्या तीनही दृष्टांतामध्ये परमेश्वर त्या जीवाला गोमटा प्राप्त करून देतात, योग्यता अधिकार प्राप्त करून देतात, हे या दृष्टांतामध्ये सांगितलेलं आहे. परंतु ते जे गोमट आहे ते कुठे प्राप्त होत असतं किंवा योग्यता त्या जीवाला होते तर अयोग्यता कुठे क्षाळल्या जाते न कर्मेतीये सन्निधानीची क्षाळेते. जे कर्म असतात आणि योग्यता असते, किंवा आपण जर का म्हटलं की गोमटे करविती, परंतु मग जे काही कर्मे आहेत त्यांचं काय, जर का असं आपण शंका दिली तर त्याचं उत्तर येतं की कर्मे ती सन्निधानीची क्षाळेती. म्हणजे कर्म जी आहेत, पाप पुण्य रूपी जी काही कर्म जोडलेली आहेत, आता आपल्याला कर्मांची आवश्यकता नाही, आपल्याला कणवेची आवश्यकता आहे, योग्यतेची आवश्यकता आहे, अधिकाराची आवश्यकता आहे. आता आम्हाला ह्या गोष्टी असल्या पाहिजेत. आणि मग त्यामध्ये काय आडवं येतं ना, आपले कर्म आडवे येतात. विविध कर्म असतात, तर ते कर्म दैवराटीचं कुठलंही कार्य असेल, ईश्वरपैकीचं कुठलंही कार्य असेल तर आडवं काय येतं, कर्मराटीचं जे कर्म आपण जोडून ठेवलेलं आहे ते त्याच्यामध्ये आडवं येत राहतं. आणि म्हणून ही कर्म नासणं देखील तेवढीच महत्वाची आहेत. जे अडथळे रूप जे कर्म आहेत ते आधी नासावे लागतील, आणि ते नासल्याशिवाय त्या योग्यताजनक जे काही विधी आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचणार नाहीत, आपण त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही. पोहोचले जरी तरी आपल्याकडनं ते घडणार नाहीत असं होईल. आणि तिथे देखील तीच कर्म जे आहेत ते कर्म आडवे येतात. एखाद्या वेळेस आपण एखादं निरूपण जरी श्रवण केलं किंवा एखादं जे काय असेल ते वाचून जरी काढलं, पोथी म्हणा, तरी देखील ते समजणार नाही. न समजण्यामागे सुद्धा तोच अनधिकार आहे की शास्त्राला वेळ नाही दिलेला आहे, त्याच्यामुळे नाही समजलं. एखादा कठीण विषय तुम्ही एकदा दोनदा तीनदा ऐकले, न समजता, समजलं नाही तरी पण ऐकलं तर तुम्हाला कमीत कमी 4थ्या 5व्या वेळेला जेव्हा तुम्ही ऐकाल तेव्हा तुम्हाला काहीतरी समजेल. 10व्या वेळेला ऐकाल तर अजून चांगलं कळेल. 20व्या वेळेला ऐकाल तेव्हा अजून स्पष्ट कळेल. पण त्याच्यासाठी पहिलं, दुसरं, तिसरं सुद्धा श्रवण आपल्याला झालं पाहिजे. आपल्याला समजत नाही म्हणून आपण सोडून देतो, पण ते न समजणं हा सुद्धा अनधिकार आहे. एखादी सेवा न घडणे हा सुद्धा अनधिकार आहे, किंवा तिथपर्यंत आपण पोहोचू न शकणे हा सुद्धा अनधिकारच आहे. अनधिकाररूप कर्म जी आहेत जोडलेली, ती देखील नासावी लागतात. आणि मग ती नासतात कुठे न कर्मे ती सन्निधानीची क्षाळेती. परमेश्वराचं जे सन्निधान आहे, सन्निधानातल्या जीवांना किंवा असन्निधानातल्या जीवांना परमेश्वराच्या विधीचं जे सन्निधान आहे, वचनरूप परमेश्वराचं जे सन्निधान आहे, त्या सन्निधानामध्ये ही कर्मे नासल्या जातात. जर का ते सन्निधान नसेल, अडथळे रूप कर्म जे असतात ते नासल्या जात नाही. म्हणून विधिरूप क्रिया जिथे पण असते तिथे आपण का जावं ना, तो एक मंगळ काळ आहे. तो तिथे गेल्यानंतर आपले अनेक अडथळे रूप जे काही कर्म असतील ते नासण्यासाठी म्हणून तिथे विधी उपस्थित असतात, तिथे ते अधिकरण उपस्थित असतील, साधू संत उपस्थित असतील, काही सेवादासी उपस्थित असेल. म्हणजे त्या माध्यमातून आपले ते जे काही अडथळे रूप कर्म असतील, अयोग्यता, अनधिकार, खंतीरूप जे काही कर्म असतील ते त्या ठिकाणी नासल्या जात असतात. आणि म्हणून आपल्याला त्या ठिकाणी उपस्थित, जिथे मंगल काळ आहे, अवसर काळ आहे, तिथे आपल्याला
उपस्थित व्हायचं, हे काय आहे? हे सगळं सन्निधान आहे. परमेश्वर अवतार नाही आहेत, पण परमेश्वराने जो विधी सांगितलेला आहे त्या विधींचं सन्निधान मात्र तिथे आहे. त्या विधींच्या सन्निधानाच्या माध्यमातून परमेश्वराचं सन्निधान आहे. कारण त्या विधीमध्ये जर सहभागी झालो आपण, तर परमेश्वराची कृपा दृष्टी त्या विधींवर आहे. त्या ह्याच्यामध्ये आपण बरोबर सहभागी जर का झालो, तर परमेश्वराच्या दृष्टिक्षेपामध्ये, कृपा दृष्टिक्षेपामध्ये, प्रसन्नतेमध्ये आपण तिथे बरोबर आपली नोंद होत असते. आणि तिथे जे काही कार्य होत आहे त्या कार्यामध्ये आपणही देतो. जसं आता बघा, थंडी असेल, तुम्ही काय करता? उन्हामध्ये जाता. म्हणजे काय? ऊन आपल्याकडे आणतो का आपण? नाही. जिथे ऊन आहे तिथे एकदा गेलो आपण की ते उन्हाचं कार्य आपल्यावर प्रकट होतं. उन्हातनं परत इकडे सावलीत आलं ते काय होतं? परत थंडी लागते, परत तुम्ही उन्हात जाता. हे जे आहे हे सन्निधानाचं असं कार्य आहे. त्या सन्निधानामध्ये तुम्ही गेलात की ते कार्य बरोबर आरंभ होतो त्या ठिकाणी. आणि म्हणून कर्मे ती सन्निधानीची क्षाळेती जैसा अग्नीचा दृष्टांत या ठिकाणी स्वामींनी महादायसांना सांगितलेला आहे. डोमेग्रामला स्वामींचं अवस्थान आहे आणि त्या ठिकाणी एका प्रसंगानुरूप स्वामींनी हा दृष्टांत महादायसांना सांगितलेला आहे. उत्तरार्ध 161 क्रमांकाची लीळा. महादायसा वाराणसी गमन निक्षेदू. महादायसे वाराणसी जावया म्हणून आले अवघ्या ऐतिसी. महादायसा वाराणसीला जाण्यासाठी आलेले आहेत आणि अवघ्या ऐतिसी आले म्हणजे सगळी तयारी झालेली आहेत. जाऊ का हे विचारायला नाही आले, चालले हे सांगायला आलेले आहेत. विचारणे आणि सांगण्यामधला हा फरक आहे. गोसावी यांसी उदयाचा पूजाव सुरू झाला. मग महादायसी पुसली, जीजी मी वाराणसी जाईन. आणि स्वामींना सकाळचा पूजावसर संपन्न झालेला आहे. महादायीचा त्या ठिकाणी आल्या आणि स्वामींना विचारतात, जीजी मी वाराणसीला जाणार आहे. स्वामी म्हणतात, बाई तीर्थक्षेत्र अमोचक सन्निधान मोचक. तीर्थक्षेत्र हे कसं आहे? अमोचक आहे. ते तुम्हाला दुःखापासून मुक्त करणार नाही. पण परमेश्वर सन्निधान जे आहे, परमेश्वराचं सेवा दास्य मणितले करण आचरण हे सर्व कसं आहे? मोचक आहे. आणि म्हणून ऐसे म्हणून निरूपण केले. स्वामींनी त्यावर निरूपण केलेलं आहे. स्वामी म्हणतात, बाई अग्नीचे संबंधे ओली कोरडी सानी थोरे काष्टे जळते. म्हणजे अग्नीचा जर का संपर्क जर का झाला, हा दृष्टांत स्वामींनी इथे सांगितलेला आहे अग्नीचा, की अग्नीचा जर का संपर्क झाला तर काय होतं? ओली कोरडी सानी थोरे. म्हणजे आता हा अग्नी कुठला घ्यायचा आपण? जो जंगलामध्ये लागतो ना, वनवा ज्याला म्हणतात, तो वनवा जर का एकदा पेटला तर तो कितीतरी दिवस तो पेटत राहतो. आणि त्या पेटण्यामध्ये काय होतं की जसं तो अग्नी संबंधित काही वस्तू त्याला मिळतील त्या अग्नीला, तसं तो अग्नी वाढत जातो. आणि तो अग्नी मध्ये ज्या काही जळणाऱ्या वस्तू आहेत त्या काय करतात? अग्नी वाढवतात. अग्नीमध्ये जळणाऱ्या न जळणाऱ्या ज्या वस्तू असतात त्या अग्नीला थांबवतात. है ना? पाण्याला आग लागते का? थांबतं तिथे, अग्नी थांबतो तिथे. परंतु जर का त्या अग्नीमध्ये जळणारेच जर का वस्तू जर का त्या अग्नीला भेटत गेली तर काय होतं? तो अग्नी वाढत 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 जातो. आणि जर का एखादा मोठा अग्नी जर का प्रज्वलित झाला चांगला, तर त्याच्यामध्ये काय होतं की अग्नी ते चेनी संबंधे ओली कोरडी. म्हणजे कोरडी काष्ट तर जळतात हे माहिती आहे आपल्याला, परंतु ओली म्हणजे भरपूर जर का अग्नीचा संपर्क असेल तर काय होतं? ओली सुद्धा जी काही लाकडं असतील ती पण काही प्रमाणामध्ये ती जळत राहतात. आणि सानी थोरे, साने तर जळून जातात. गवत वगैरे तर लगेच जळून जातं. काड्या असतात म्हणजे लहान बारीक फांद्या असतील त्याही जळून जातात, पानं जळून जातात. परंतु थोरे म्हणजे थोर थोर वृक्ष जर का असेल एखादं, तेही जळून जातं. एखादं झाड असेल तर मरून देखील जाईल, असंही होतं बरं का. काही लोकांचं तशी दृष्टी पण असते की ते दृष्टीने जळून जातं, असं पण होतं. ते एका ठिकाणी ते सांगत होते, म्हणजे जुन्या काळामध्ये ते असं चुलीवर अन्न बनवलं जायचं आणि घराच्या बाहेर शक्यतो चूल असायची.
त्यांनी जर का बघितलं की हा खीर बनते का, खीर जळून जायची. म्हणजे त्यांची दृष्टी तशी होती. किंवा आम्ही आमच्याकडे एक बघितलेलं होतं की ते एक झाड होतं, त्या झाडाची एकच फांदी तोडायला लावली त्यांना, तर ते झाड पूर्ण जळून गेलं, मेलं ते झाड. म्हणजे असं मनुष्याची दृष्टी पण एखाद्याची अशी असते, असं म्हणतात की बाबा त्यांची नजर चांगली नाही किंवा त्यांचा स्पर्श चांगला नाही, असं होतं. असे काही अनुभव पण ऐकायला मिळालेत किंवा बघायला मिळालेले आहेत. तशा प्रकारे सानी थोरे अग्नीचा जर का संपर्क जर का आला, त्याच्यामध्ये थोर थोर ज्या गोष्टी असतात त्या देखील जळून जातात. आणि सान्यांचं तर काही संबंध हेच नसतो, अस्तित्वच नसतं. साने तर आधी नासून जात असतात. तशा प्रकारे म्हणजे आता हा जो अग्नी आहे हा नाशक अग्नी आहे आणि नुकसान करणारा अग्नी आहे हा. एखाद्या ठिकाणी जेव्हा अग्नी लागतो कुठे, तेव्हा तो नुकसान करणारा अग्नी असतो. आणि तोच अग्नी जर का चुलीमध्ये जर का असेल तर तो काय आहे, काहीतरी निर्माण करणारा अग्नी असतो. म्हणजे अग्नीमध्ये पण हा फरक आहे. तो अग्नी कशासाठी आहे, कशाच्या निमित्ताने तो आहे आणि त्याच्यामध्ये निर्मिती होते की नाश होतोय. एरवी चुलीच्या अग्नीमध्ये लाकडांची तर नाश होतोच, परंतु कुठला तरी पदार्थ तयार होतो. परंतु एरवी जंगलाला लागलेलं जी आग असेल वगैरे, त्याच्यामध्ये ते नाशक अग्नी, एखाद्या घरालाच आग लागली वगैरे, म्हणजे तो अग्नी कसा आहे, नाश करणारा, नुकसान करणारा तो अग्नी आहे. आणि स्वामींचा इथे सांगण्याचं उद्दिष्ट आहे की एखाद्या अग्नीच्या संपर्कात आल्यानंतर होतं काय, म्हणजे सरसकट स्वामींनी सगळं त्याच्यामध्ये सांगून टाकलेलं आहे की ओली कोरडी सानी थोरे काष्टे जळते. म्हणजे काष्ट जे असतील, म्हणजे काष्ट का सांगितलं इथे, कारण की हा जंगलातला अग्नी आहे म्हणून. एरवी दुसरीकडचा अग्नी असती तर स्वामी म्हटले असते यामध्ये सर्व काही जळे, असं स्वामी म्हटले असते. म्हणजे सगळं जळतं, परंतु तो सर्वीकडचा अग्नी नाही. हा बऱ्यापैकी आपण दृष्टांतात घेताना तो तिथे आपल्याला काय करायचं आहे की जंगलाचा अग्नी घ्यायचा. एरवी चांगली जर का चूल मोठी पेटलेली असेल तर त्याच्यामध्ये एखादं लाकूड ओलं जरी टाकलं तर तेही बऱ्यापैकी काय होतं, ते वाळत राहतं, ते जळेल, ते थोडंसं त्याचा धूर पण होईल वगैरे, असं पण होईल. परंतु जर का अग्नी मोठा असेल तर त्या अग्नीमध्ये ते ओले जे काही काड्या असतील किंवा काय असेल ते सुद्धा बऱ्यापैकी हळूहळू जळेल. फक्त त्याच्यामध्ये एक लक्षात घ्यायचं की ओली कोरडी आणि सानी थोर हे सगळं जळणार आहे, परंतु त्याच्यामध्ये ओलं जे काष्ट आहे ते जळायला वेळ लागणार आहे आणि कोरडं जे काष्ट आहे ते जळायला वेळ लागणार नाही. त्याच्यामध्ये पण जे सानं आणि थोर आहे, काय सानं थोर काय असणार, ओलं कोरडंच तेच सानं थोर असणार. एखादं ओलं लाकूड जे असेल त्याच्यामध्ये सानं पण असेल आणि थोर पण असेल, दोन्ही गोष्टी असतील. तर त्याच्यामध्ये पण जे ओल्यामध्ये सानं आहे ते पटकन कदाचित त्या मोठ्यापेक्षा, थोरापेक्षा लवकर जळून जाईल आणि थोर जे ओलं लाकूड आहे ते जळायला वेळ लागेल. त्याच्यामध्ये परत आपल्याला कोरडं पण घ्यायचं, कोरड्यामध्ये पण सानं थोर असणार आहे. गवत असेल पटकन जळेल, पण झाडाची जर का काडी असेल, एखाद्या लहान फांदी, एकदम बारीक फांदी असेल तर ती जळणं, ती पण लवकर जळेल. गवत त्याच्यापेक्षा जास्त लवकर जळेल. मोठी फांदी असेल ती अजून उशीर लागेल त्याला जळायला, परंतु मात्र हे सगळं काय होणार आहे, जळणार आहे, हे मात्र नक्की. अग्नीचा संपर्क झाला की असं होतं. तशा पद्धतीने आता आपल्याला हा अग्नी नकारात्मक हा दृष्टांत कसा झाला, अग्नी झाला म्हणजे तो जाळणारा अग्नी आहे. म्हणून मी मगाशी काय सांगितलं, निर्माण करणारा काहीतरी अग्नी, पदार्थ निर्माण करणारा अग्नी एक वेगळा, आणि एखाद्या ठिकाणी ते नष्ट करणारा, नुकसान करणारा अग्नी या दृष्टांतामध्ये सांगितलेला आहे. परंतु सिद्धांतामध्ये जेव्हा आपण घेऊया, हा दृष्टांत कुठल्याही देवानी जर का सांगितला तर त्या दृष्टांताचा सिद्धांत सांगितला जातो. आणि कधी पण लक्षात घ्या की दृष्टांत कसा जरी असला, सकारात्मक किंवा नकारात्मक, पण त्याचा सिद्धांत मात्र आपल्याला कसा घ्यायचा आहे, सकारात्मकच, आपल्या उपयोगाचाच तो सिद्धांत आपल्याला घ्यायचा आहे. जसं लाडाची बासीचा दृष्टांत सांगतात, नकारात्मक दृष्टांत आहे तो. त्या वासराला तहान लागलेली आहे आणि तो काय करतो, ती वासरी चारी पाय उचलतो आणि त्या विहिरीत टाकून देतो की पोटभर पाणी पी.
आता ते एवढं पोटभर पाणी होणार आहे की ते नाका तोंडातनं जाणार आहे पाणी, आणि ते पोटामध्ये पोट फुगणार, म्हणजे काय होणार, ती वासरी मरणार आहे. आता हा दृष्टांत नकारात्मक आहे. मग आता आपण काय करायचं, या दृष्टांतातनं आपण सकारात्मकपणा त्याच्यातनं मध्ये घ्यायचा, की आपल्याला अशा प्रकारच्या अन्यथा आणि अज्ञानरूप क्रिया, अनिष्ट क्रिया, हिंसक क्रिया आपल्याला करायच्या की नाही करायच्या, नाही करायच्या. हे त्या दृष्टांतामधनं स्वामींनी सांगितलेलं आहे. अशाच प्रकारचे सकारात्मक दृष्टांत पण आहे. सकारात्मक दृष्टांतातनं सकारात्मक, यथा परिसाचा दृष्टांत घेतला, सकारात्मक दृष्टांत आहे. परीस लावला लोखंडाला, त्याचं सोनं झालं, म्हणजे निर्मिती झाली, चांगली निर्मिती झाली, उत्तम धातू तयार झाला त्याच्यातनं. तशा प्रकारे आपलं जर का जीव स्वरूप जे आहे ते परमेश्वर स्वरूपाच्या संपर्कात आलं तर आपलं काय होईल, काय होईल, सोनं होईल का? कधी होईल, जेव्हा आपलं जीवस्वरूप लोखंडाचं असेल तेव्हा. आपलं प्लॅस्टिकचं असेल तर, धातूचं वेगळं अल्युमिनियम असेल तर काही होणार नाही आपल्याचं. म्हणजे हे पण लक्षात घेण्यासारखं आहे त्याच्यामध्ये. परीस जर का इकडे तिकडे कुठे लागला तर त्याचं काहीही होणार नाही. परीस रिकाम आहे, त्या परीस असून उपयोग नाही. परीस असेल तर तो लोखंड पण असावं लागेल, आणि लोखंड असेल तर परीस नसला तरी चालेल, है ना. आपल्याकडे भरपूर लोखंड आहे, परीस आहे का आपल्याकडे, नाही. पण जर का परीस असला तर लोखंड असणं गरजेचं आहे. तसं परमेश्वर भेटले तर तसे जीव असणं देखील गरजेचं आहे. म्हणून ते सांगतात की लक्ष्मींदर भट्ट, जीव आहे पर देव नाही. आणि भटोबास वगैरे ते सांगतात की नाही, देव आहे बरं का, परीस आहे, परंतु जीवच नाही आहे. आणि मग कुठे देव, हे नव्हे रुद्रपुरी वगैरे आहेत, घेऊन येतात तिथे. म्हणजे अशा प्रकारे सकारात्मकता त्याच्यामध्ये त्या दृष्टांतामध्ये बघायला मिळते. परंतु सिद्धांत मात्र जो आहे तो सकारात्मकच आपल्याला त्याच्यातनं घ्यायचा आहे. आणि म्हणून इथे सांगितलं जातं की ओली कोरडी सानी थोरे काष्टे जळती तैसे परमेश्वर सन्निधानी असता. सिद्धांत त्याचं सांगतात, परमेश्वराचं सन्निधान हे कशाच्या स्थानी घ्यायचं, आता अग्निस्थानी घ्यायचं. अग्नीच्या संपर्कात आलेल्या गोष्टी जळून जातात, तसं परमेश्वराच्या संपर्कात आलेल्या गोष्टी जळून जातात. पण कुठल्या गोष्टी जळतात, जे अनावश्यक जे आहे ते जळतं. जसं ते लेझरनी ऑपरेशन करतात ना, त्याच्यामध्ये काय शरीर जळून जातं का सगळं, नाही. जेवढं ते अनावश्यक आहे तेवढाच भाग फक्त जळून जातो, आवश्यक नाही. तशा पद्धतीने एखादं तुम्ही लेप लावता, औषध लावता जखमेवर, तर त्याच्यामध्ये ती पूर्ण आपलं शरीर जळून नाही जात, किंवा ते शरीरासाठी अपायकारक नसतं. ते त्या ठिकाणी जे जंतू असतील त्या संबंधित त्यांच्यासाठी ते अपायकारक आहे. तशा पद्धतीने परमेश्वराचं जे सन्निधान आहे ते अग्निस्थानी घ्यायचं. पण त्याच्यामध्ये काय जळणार आहे, ओली कोरडी सानी थोर म्हणजे काय, आपल्याला आता ते कर्मामध्ये ते विभागणी त्याची करायची आहे. ओली कोरडी आणि साने थोर म्हणजे कर्म कसे जोडलेले आहेत आपण, ओले आणि कोरडे. आणि त्याच्यामध्ये पण ओल्या कोरड्यांमध्ये साने थोर आहेत, किंवा साने थोर जे कर्म जोडलेले आहेत त्याच्या त्या कर्मांमध्ये, त्या सान्या थोर कर्मामध्ये काही कर्म कोरडी आहेत आणि काही कर्म ओली आहेत. कोरडी आहेत म्हणजे ती तयार होऊन तयार असतील आणि ते पडून आहेत. काही कर्म जे असे आहेत की ते ओले आहेत, म्हणजे ते प्रक्रियेमध्ये सुरू आहेत. हिंसा है ना, एखादा व्यक्ती तामस व्यक्ती असेल तर तो त्याच्या तामस बुद्धीने जे काही बोलतो, मनामध्ये तमतम असली की ती वाचेमध्ये येते, वाचेमध्ये तमतम असली की ती क्रियेमध्ये येते, क्रियेतली तमतम परत वाचेतली तमतम वाढवते, वाचेतली तमतम मनातली तमतम वाढवते. म्हणजे काय झालं, हे ओलेपणा आहे. म्हणजे ही प्रक्रिया कितीतरी दिवस चालू राहते, सतत चालू राहते. म्हणजे ह्याला म्हणतात ओलेपणा. म्हणजे एखादं झाडाची फांदी असते, ती तोडली की काय होते, ती सुकून जाते. आणि एखादी फांदी अशी असते की ती तोडली आणि तोडल्यानंतर काही दिवस ती फांदी अशीच पडलेली आहे, आणि म्हणून तुम्ही काहीतरी
अंगणाचं हे कुंपण तयार करण्यासाठी म्हणून त्याचा उपयोग केला आणि ते जमिनीमध्ये तुम्ही हे केलं. आता ते झाड म्हणून नाही लावलं, पण त्या फांदीला पालवी फुटते म्हणजे ती जिवंत आहे, ओलेपणा तिच्यामध्ये आहे. त्याच्यात ओलेपणा असेल तर ती जिवंत राहणार आहे आणि त्याची वाढ वृद्धी होईल. असे काही कर्म आहेत की जे आपले कर्म जिवंत आहेत, म्हणजे ते थांबलेले नाहीत. जे आपण प्रायश्चित्त केलं, मानसिक कर्म असतील ते मानसिक कर्म थांबून जातात तिथेच. जसं प्रायश्चित्तापेक्षा पण अनुसरणावर आपण ते घेतलं तर एकदम बरोबर आहे. आमच्या स्वामींनी ते वचनच सांगितलेलं आहे, आगंतुक कुंठे अनारब्ध सुंके प्रारब्ध भोगेक्षयो. म्हणजे कर्म एकच आहे, पण ते 3 टप्प्यांमध्ये घडत असतं. एका टप्प्यामध्ये कुठलंही कर्म घडत नाही. ते घडलं ते मूळ सृष्टीला घडलं, तिन्ही मूळ सृष्टींना. पण प्रवाही सृष्टीमध्ये कुठलंही कर्म जे आहे ते 3 टप्प्यात घडतं. एक मानसिक पहिले घडतं, त्याचं बीजारोपण होतं कर्माचं. ते वाचिक होतं, म्हणजे ते बीज जे आहे ते अंकुरित होतं आणि प्रत्यक्ष त्याला फळं येणं म्हणजे ते फलद्रूप होणं, हे जेव्हा शारीरिक ती क्रिया घडते. मानसिक तमतम असेल ती वाचिकेला जन्म देत असते. मानसिक राग जर का आला एखाद्या विषयी तर मग त्याचं वाचिके होतं, आपण त्याच्याशी भांडतो, बोलतो वगैरे. आणि ते भांडण अजून थोडं शाब्दिक तमतम जर का वाढली तर काय होतं, जोपर्यंत मानसिक तमतम टोकाला पोचत नाही तोपर्यंत तोंडातनं शब्द बाहेर येत नाही. आणि जोपर्यंत वाचिक तमतम ही टोकाला पोचत नाही तोपर्यंत शारीरिक हिंसा होत नसते. ती शारीरिक हिंसा तेव्हाच होते जेव्हा वाचिके टोकाला ती हिंसा पोचली. आता कर्म किती लागतात आहे? कर्म मात्र एकच घडतं. जेव्हा ती क्रिया शरीराने पूर्ण होते तेव्हा एक कर्म पूर्ण झालं. परंतु ते एक कर्म पूर्ण होत असताना ते एका टप्प्यात पूर्ण होत नाही, त्याला 3 टप्पे लागतात, मानसिक, वाचिक आणि शारीरिक. अशा पद्धतीने जे कर्म सुरू आहे, मानसिके झालं, मानसिकेचं वाचिके होतं, म्हणजे त्याचं प्रक्रिया जी सुरू आहे पूर्ण होण्याची, त्याला ओले कर्म असं आपण म्हणू शकतो बरं का. आता हे दृष्टांतामध्ये आलेलं नाहीये, हे आता मी माझ्या चिंतनातनं मी बोलतोय, जे बोलतोय ते म्हणजे ते ओले कर्म आहे, म्हणजे ते प्रक्रियेमध्ये आहेत. ते एखादे कोरडे कर्म आहेत, म्हणजे अनुसरलेला असेल तर त्यांचं काय होतं, आगंतुक कुंठे, म्हणजे आगंतुक कर्म जे केलेले आहेत, म्हणजे मानसिक कर्म केले त्याचे वाचिके होणार आहेत, पण अनुसरण घेतल्यामुळे काय होणार, ते कर्म थांबले. आता मानसिकेचे वाचिके होणार नाहीत. आणि वाचिके केलं त्याचं काय, अनारब्ध सुंके, म्हणजे अनारब्ध जे कर्म आहेत ते पण थांबून गेले. आता ही सुविधा कोणाला आहे, फक्त अनुसरलेल्या व्यक्तीसाठीच ती आहे. मानसिके कर्म वाचिके होणार नाही आणि शरीरे होणार नाही. वाचिके जे केलेले कर्म आहेत ते प्रक्रियेमध्ये येणार नाहीत, त्या पण तिथेच थांबले. मानसिकाचे वाचिक काहीक होणार नाहीत आणि मानसिकाचे जे वाचिक झालेले त्या वाचिकाचे काहीक होणार नाहीत. आणि अधिक त्याच्यामध्ये नवीन आगंतुक अनारब्धही होणार नाही, कारण की अनुसरल्याचं सर्व जे काही क्रिया आहेत ते ईश्वराने सांगितल्याप्रमाणे ते क्रिया घडतात. त्याच्यामुळे कर्म निष्पत्ती नाही, कर्माची त्रिविधता या गोष्टीला, या प्रक्रियेला काय म्हणतात, कर्माची त्रिविधता. जर का तुम्हाला प्रश्न कोणी केला की अनुसरलेला कर्माची त्रिविधता परमेश्वर कशी करतात ना, ते काय वचन आहे ते, आगंतुक कुंठे अनारब्ध आणि प्रारब्धा भोगेक्षय. आता याच्यामध्ये ही सुविधा तर मिळाली आपल्याला की मानसिकेचे वाचिके होणार नाही, वाचिकेचे काहीके होणार नाही, परंतु जे वास्तविक ते क्रिया पूर्ण झालेली आहे आणि ते कर्म भोगण्यासाठी तयार आहे त्याचं काय ना, ते प्रारब्ध भोगेक्षयो कुणाला सांगितलंय, अनुसरल्यासाठी प्रारब्ध भोगेक्षयो. आणि आपण विडा ठेवून म्हणतो कर्म आमचे नासून टाका. असे नासणार आहेत का? जे कर्म तुम्ही जोडले, पूर्ण केले, ते कसं काय होणार, ते आपल्याला भोगायचेच आहे. अनुसरलेल्या जर का भोगायचे आहेत तर मग बाकीच्यांचं काय घेऊन बसलेले आहेत. कर्म हे भोगावेच लागतात, त्याला कुठलाही वेगळा मार्ग नाही. मी म्हटलं की बाबा इकडे जायचंय मला या भागामध्ये, तर कुठला दुसरा रस्ता आहे का, या रस्त्याला खूपच गाड्या आहेत, ते म्हणाले नाही हाच रस्ता आहे, दुसरा कुठला तरी असेल, नाही आहे, हाच रस्ता आहे. म्हणजे रस्ता वेगळा नाही, याच रस्त्याने जावं लागणार आहे.
म्हणजे अशा पद्धतीने कधी कधी या ठिकाणी म्हणजे कर्म भोगत असताना आपण बघत असतो वेगळे वेगळे काही मार्ग मिळतील, पण काही ठिकाणी जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग नसतात, एकच मार्ग असतो, त्याच मार्गाने ते जावं लागतं. परंतु त्यातल्या त्यात प्रारब्ध भोगेक्षय तो अनुसरल्यासाठी मग आता इथे सन्निधान म्हणजे काय आहे? सन्निधान म्हणजे अनुसरण हे एक सन्निधान आहे. मग इथे तर सांगितलं की ओली कोरडी सानी थोरे, म्हणजे कर्मामध्ये जे चालू कर्म आहेत, जे वाढणार आहेत, असे काही कर्म आहेत ते ओले कर्म आहेत. काही कोरडे कर्म आहेत की ते थांबलेले आहेत. त्याच्यामध्ये सानी कर्म आहेत आणि थोर कर्म आहेत. काही साने साने कर्म जोडून ठेवलेले आहेत. त्याला फुटक्रिया असं पण आपण म्हणू शकतो. फुटक्रिया म्हणजे काय आहे? फुटकी क्रिया. ती पूर्ण त्याचा लेप होत नाही, त्याचं वेगळं कुठलं काही फळ मिळणार नाही आहे. ते कसं आहे की एखाद्या व्यक्तीला जर का पूर्ण भोजन दिलं तर तो पूर्ण एक लेप निष्पन्न झाला पूर्ण भोजनाचा. परंतु पूर्ण भोजन दिलं नाही, काय केलं, अर्धी भाकर दिली किंवा चतकोरच भाकर दिली, कर्मराटीमध्ये बरं का, दैवराटीमध्ये घ्यायचं नाही. कर्मराटीमध्ये एखाद्याला असं अर्ध उर्ध जेवण दिलं किंवा तुम्ही चहा देता, हे काय आहे, ह्या सगळ्यातनं सुखरूप फुटक्रिया निष्पन्न होते. फुटक्रिया म्हणजे थोडी छोटी छोटी क्रिया, पूर्ण भोजन नसल्यामुळे पूर्ण लेप नाही. मग त्याच्यामध्ये एखाद्याला पाणी दिलं, एखाद्याला सावलीमध्ये घेतलं वगैरे वगैरे, सुखरूप फुटक्रिया जोडल्या जातात. ह्याच्या उलट दुःखरूप फुटक्रिया आहेत. एखाद्याला मारलं पण मारून नाही टाकलं, पण त्याला इजा पोचवली, दुखवलं त्याला, हे दुःखरूप फुटक्रिया त्याच्यामध्ये निष्पन्न होत असते. अशा पद्धतीने सुखरूप आणि दुःखरूप अशा त्या फुटक्रिया आपण भोगत असतो. आणि म्हणून दिवसभरातले तुमचा जो काही वेळ आहे त्या वेळामध्ये कधीतरी आपल्याकडनं जे एकदम चांगलं सगळं चालू असताना एकदम डोकं दुखायला लागतं. तुम्ही म्हणा आता चांगलं होतं माझं डोकं, आता दुखायला लागलं, म्हणजे काय झालं, कुठली फुटक्रिया चालू झाली? दुःखरूप फुटक्रिया तुमची सुरू झाली. आणि एकाएकी एखादं दुखणं आहे ते बंद होऊन जातं, चांगलं होऊन जातं. पदयात्रेत गेलो आणि पाय चांगला झाला, म्हणजे सुखरूप फुटक्रिया जी आहे ती सुरू झाली. अर्थात आपण आता दैवराटीचं प्रमाण घेतलं, परंतु या ठिकाणी अशा काही सुखरूप फुटक्रिया असतात, दुःखरूप फुटक्रिया असतात, याचं मिळून आपला जन्म असतो. आपल्या जन्मामध्ये ह्या सुखरूप फुटक्रिया दुःखरूप फुटक्रिया या क्रमाक्रमाने जशा जोडल्या असतील तशा येत राहतात. म्हणून कधी कधी दुःख असतं, कधी कधी सुख असतं, कधी दुःख कधी सुख. हे ऊन सावलीप्रमाणे, जर का तुम्ही उन्हाळ्यामध्ये प्रवास करताय तर उन्हाळ्यामध्ये प्रवास करताना काय पाहिजे असतं, सावली की ऊन? आणि हिवाळ्यात प्रवास करताना ऊन पाहिजे असतं. म्हणजे त्या त्या अनुसार जे जे सुखदायक आहे ते प्रवास करताना तुम्हाला कधी सावली येते, कधी ऊन, त्याच्यामध्ये ऊन येतं. तुम्हाला कधी ऊन आवडतं, कधी सावली आवडते. तशा पद्धतीने सुख दुःख हे देखील अशाच प्रकारे आपल्याला मिळत राहतात. जेवढी झाडं असतील तेवढ्यानुसार ते सावली मिळेल, आणि जेवढी झाडं नसतील तिकडे तर मग त्या हिशोबाने ऊन मिळेल. म्हणजे आपण जेवढी काही कर्म चांगली जोडली असतील तर चांगलं, आणि वाईट जोडली असेल तर वाईट किंवा दुःख त्याच्यामध्ये आपल्याला येत राहतं. हे सगळं आपण काय केलेलं आहे, जोडलेलं आहे. आपल्या ताटामध्ये काय वाढलं जातं? कुठलं अन्न? जे तुम्ही बनवलंय ते. आणि जे बनवलं नाही ते वाढलं जाईल का? नाही. आणि जे बनवलेलं आहे तेच वाढलं जाईल. दुसरं कुठलं अन्न वाढल्या जाणार नाही. जे उपलब्ध आहे, बनवलेलं आहे किंवा उपलब्ध आहे, आणलेलं आहे, तेच आपल्या ताटामध्ये वाढलेलं, आणि जे वाढलेलं आहे ते खावं लागणार. असं म्हणता येतं का की आज मी जेवणार नाही, असं चालेल का? नाही, तेच खावं लागणार आहे. अशा पद्धतीने जे कर्म आपण तयार केलेलं आहे, बनवलेलं आहे, तेच कर्म आपल्या नशिबामध्ये वाढल्या जाणार आहे. आणि तेच कर्म आपल्याला खायचं आहे, म्हणजे भोगायचं आहे. वेगळे कुठले कर्म येत नसतात बरं का. आणि जर का येत असतील तर बघा, हा प्रयोग करून बघा. तुमच्या घरी जर का तुमची नावडतं जेवण बनवलेलं आहे, आता ठेवा बरं देवाला विडा, की आवडतं जेवणामध्ये रूपांतरित झालं पाहिजे. होईल का? होत असेल तर बघा, जीवनामध्ये अशा काही गोष्टी बदलता येत असतील तर समजायचं की आपले कर्म बदलतात. असं काही बदलत नाही, जे आलं ते आलं. आता जर का
आपण प्रवास करतो आहोत आणि समोरच्या व्यक्तीला त्यांच्या गाडीला खड्डा लागला आणि आता आपण देवाचं नाव घेतो तर खड्डा बुजून जाईल का तो? काय होईल? खड्डा खड्डाच राहणार आहे. तुम्हाला काय करावं लागेल त्या वेळेला, ते म्हणजे त्याच्यात बदल होत नसतो हे मी तुम्हाला सांगतो आहे. ते जे काय आहे एक रस्ता, तो त्याच पद्धतीने तिथे जे जे काही लागणार आहे ते ते आपल्याला देखील लागणार आहे. फक्त तुम्ही जर का ज्ञान दृष्टीने प्रवास केला, शांततेने प्रवास केला, मन बुद्धी चित्त हे सगळं व्यवस्थित आपण जर का ईश्वर चरणी अर्पून शांततेने जर का तो प्रवास केला तर तुम्हाला त्या प्रवासाचे जे काही खड्ड्यांचे जे काही धक्के त्रास वगैरे जो काय होणार आहे तो तुम्हाला होणार नाही. शांततेने जर का प्रवास केला, खड्डा असेल तर आपण काय करतो, वयस्कर लोक काय करतात, पायरी असेल तर कसं उतरतात, शांततेने उतरतात, म्हणजे त्याचा त्यांना त्रास होत नाही. आणि ते गडबडीत उतरले तर काय होईल, त्याचा त्यांना त्रास होऊ शकतो. तशा पद्धतीने हे कर्म सगळे आहेत जोडलेले, सुखरूप दुःखरूप हे आपण भोगत राहतो. तुम्हाला त्या कर्मांची एक तर भोगताना सवय झाली पाहिजे. कर्म भोगून संपवायचे, ते ठेवायचे नाही शिल्लक. मी नेहमी सांगतो, आमचे आजोबा होते भालोदकर बाबा, ते सांगतात की जेव्हा ज्या वयात जे कर्म भोगायला मिळेल ते भोगून संपवून टाका, ते ठेवू नका, है ना. अनावडीचा पदार्थ असेल तर काय करायचं, लहान मुलं बघा काय करतात, अनावडीचा पदार्थ शेवटी खातात, है ना. मी काय करतो, अनावडीचा पदार्थ तसा नाहीच, पण असला तर काय करायचं, तो पहिले खाऊन घ्यायचा, नंतर आवडीचा पदार्थ खाता येतो, परंतु तो खायचा असतो, तुम्हाला फेकता येणार नाही. पात्री पडीले जेवढं काय आमचे स्वामी सांगतात, भोजन कीजेच. पात्र म्हणजे जीवनाचं पात्र आहे, जसं जेवणाचं आहे ना तसं जीवनाचं पण पात्र आहे. जेवणाच्या पात्रात जे आलं ते खायचं आहे, तसं जीवनाच्या पात्रात सुद्धा जे सुख दुःख कर्म जे काय आलं ते तुम्हाला ते भोगायचं आहे, ते ठेवायचं नाही आपल्याला. अशा पद्धतीने, परंतु परमेश्वराचं जर का सन्निधान मिळालं तर काय होईल बरं. मग शाब्द ज्ञानामध्ये तुम्ही जर का इथे वासनिक दशेमध्ये आहात, वासनिक दशेमध्ये सेवा दास्य तुम्ही केलं, ईश्वरासाठी जे काही तुम्ही कष्ट वगैरे घेतले त्याच्यामध्ये काही कर्म नासून जातात. अनुसरण घेतलं तर आगंतुक अनारब्ध प्रारब्ध याची कर्माची त्रिविधता परमेश्वर करतात, त्याच्यामध्ये काही कर्म नासून जातात. शाब्द ज्ञानातनं जेव्हा जीव अप्रोक्ष ज्ञानामध्ये जातो तर जेवढी काही कर्म जोडलेली आहेत, अखिल कर्म अविद्येवर असलेली ती सर्वी कर्म नासून जातात. पण त्याच्यासाठी काय करावं लागतं, अप्रोक्ष ज्ञानाचं सन्निधान. इथे काय सांगितलं, तैसे परमेश्वर सन्निधानी असता अनारब्धे प्रारब्धे संता संते कर्मे नासेती. पण ते सन्निधान तुम्हाला प्रत्येक वेळी वेगवेगळं असणार आहे. एक विधीचं सन्निधान असणार आहे, म्हणजे सेवा दास्याचं सन्निधान असणार आहे. एक अनुसरणाचं सन्निधान असणार, थोडं पुढे गेल्यानंतर वासनिक दशेतलं एक सन्निधान असणार आहे. म्हणजे वासनिक दशेतलं काय काय ज्या तुम्ही क्रिया जाणीवपूर्वक करणार आहात विधी देवाचे, त्याच्याने काही कर्म अयोग्यता अनधिकार त्याच्यामध्ये नासल्या जाणार आहेत. पुढे अनुसरण तो वासनिक घेईल तेव्हा अनुसरणाचं सन्निधान त्याला आता तिथे कार्यरूप होणार. आणि अनुसरणाच्या सन्निधानामध्ये आगंतुक अनारब्ध प्रारब्ध ह्या प्रक्रिया होणार. त्याच्यानंतर सकळ कर्म जे आहेत, जे लागलेले आहेत आपल्याला अविद्येच्या वर आहेत, ते सगळे कर्म अप्रोक्ष ज्ञानाचं सन्निधान मिळेपर्यंत ते कर्म काही नासल्या जात नाहीत. त्यासाठी अप्रोक्ष ज्ञानाचं सन्निधान मिळालं की सकळ देवतेचे, यक्षिणीपासून तर मायेपर्यंत जे 81 कोटी 1.25 देवता आहेत, त्यांच्या संबंधित आपण जे काही कर्म जोडलेले आणि त्या देवता त्या भोगवणार आहेत, ते सगळी कर्म तिथे नासून जातात. झालं. आता तिथे मळ आहेत जीवाकडे, ते मळ तसेच आहेत. अप्रोक्ष ज्ञानामध्ये कर्मे नासतात, पण मळ जे लागले देवतांचे ते मात्र नासत नाही. ते सामान्य ज्ञानाचं सन्निधानामध्ये जावं लागतं आणि मग ते सामान्य ज्ञानाचं सन्निधान आहे, त्याच्यामध्ये त्या मळांचं क्षालन आहे. देवतांचे अधिष्ठान असतील आपल्याकडे, ते सगळे देवतांची अधिष्ठानं वगैरे सगळे त्या ठिकाणी निघून जातात आणि नंतर विशेष ज्ञानाचं सन्निधानात जावं लागतं. विशेष ज्ञानाच्या सन्निधानामध्ये जे काही कर्माचं कठीणत्व, मळाचं हिरवठाण असेल, किंवा मग जे काही आपण अव्हेर परमेश्वराचा आनंद सृष्टीपासून परमेश्वराच्या प्रत्येक क्रियेचं अव्हेरण केलेलं आहे, तर त्या अव्हेरणाचा जो दोष आहे
तो नाचण्यासाठी परमेश्वर त्या जीवाला तिथे अव्हेर देतात, है ना. कृपास्पदीचे दुःख त्याला म्हटल्या जातं आणि अनंत काळ तो जीव त्या दुःखामध्ये असतो. विशेष ज्ञानाचं सन्निधान त्यासाठी लाभावं लागतं. ते कृपास्पदाचं दुःख जे आहे, तो जो काही त्रास आहे परमेश्वर देतात, जे काही दुःख देतात ते सुद्धा त्या जीवाच्या भल्यासाठी. म्हणूनच तिथे देखील जी काही कर्म आहेत ती कर्म आपण जी जोडलेली असतील अव्हेराची म्हणा वगैरे कसली, तर ती सगळी कर्म त्यामध्ये नासल्या जातात. जीव जे करतो त्याला कर्म असं म्हटलं जातं. कुठलं वचन घेतलं आपण त्या दिवशी त्यासाठी, जे केल्या जातं त्याला कर्म म्हणतात. म्हणून एक वचन स्वामींचं आहे उद्धरणामधलं, यत क्रियते तत्कर्म. जे केल्या जातं त्याला कर्म असं म्हटलं जातं, जे जोडल्या जातं त्याला कर्म असं म्हटलं जातं, जे भोगायला मिळतं त्यालाही कर्म असं म्हटलं जातं. हे सगळं कर्म एक एक कर्म आहे. आणि हे सगळी कर्म आपली जी आहेत, जे आपण करून ठेवलेली आहेत. जसं ते एखाद्या लहान मुलाने काय केलेलं असतं, आई बाहेर गेली की त्यांनी सगळा तो पसारा करून ठेवलेला असतो घरामध्ये. आई आल्यानंतर काय करते, ती टप्प्याटप्प्याने एक 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 पसारा काय करते, ती आवरायला घेते आणि तो सगळा पसारा ती बरोबर आवरते. तिचं ते नियोजन ठरलेलं असतं. मुलाचा पसारा करताना नियोजन नसतं, पण आईचं पसारा आवरताना नियोजन असतं. आधी काय करायचंय आणि नंतर शेवटी काय करायचंय. लादी कधी पुसतात, सगळ्यात आधी की नंतर? काय काय मत आहे तुमचं? सगळ्यात शेवटी लादी पुसल्या जाणार, सगळं आवरल्या जाईल, मग झाडल्या जाईल आणि मग लादी पुसली की आता इथे कोणी यायचं नाही, म्हणजे सगळी स्वच्छता झाली. तशा पद्धतीने परमेश्वर तुमच्या उपदेश घेतल्यानंतरचं काही असेल, वासनिक दशेतलं, अनुसरण दशेमध्ये, मग पुनःसंबंधी, त्याच्यानंतर अप्रोक्ष ज्ञानात, सामान्य ज्ञानात, विशेष ज्ञानात, विशेष ज्ञानाच्या शेवटी विशेष ज्ञानामध्ये काही गोष्टी नासल्या जातील आणि मग विशेष ज्ञानाच्या शेवटी जेव्हा जीव स्वरूपी ईश्वर स्वरूपामध्ये पावन करायचं आहे, त्यावेळेला जे काही साधन म्हणून साध्याच्या प्राप्ती साधन निवर्ती, तिथे काही गोष्टी नासल्या जातात. अशा प्रकारे परमेश्वर सन्निधानी असतात. पण परमेश्वराचं सन्निधान प्रत्येक वेळेला तुम्हाला थोडंसं वेगवेगळे टप्पे आहेत. त्याच्यामध्ये काय आहे, वृद्धिंगतता त्याच्यामध्ये आहे. जे सन्निधान नुसत्या उपदेश घेण्यामध्ये आहे त्याच्यापेक्षा जास्त सन्निधान वासनिक दशेत आहे. त्याच्यापेक्षा जास्त सन्निधान अनुसरण दशा, त्याच्यापेक्षा जास्त सन्निधान पुनःसंबंधी परमेश्वरच भेट देतात. त्याच्यापेक्षा जास्त सन्निधान अप्रोक्ष ज्ञान, त्याच्यापेक्षा जास्त सामान्य, त्याच्यापेक्षा जास्त विशेष आणि विशेष ज्ञानापेक्षा जास्त सन्निधान ईश्वर स्वरूपी पावन जीव झाल्यानंतर जसं तसं सन्निधान आहे. तोपर्यंत जसं तसं सन्निधान आपल्याला नाही. जेव्हा आपलं स्वरूप जीव स्वरूप ईश्वर स्वरूपी पावन होणार त्यावेळेला जसं तसं परमेश्वराचं सन्निधान म्हणता येणार आहे. आणि त्याच्या आधी परमेश्वर सन्निधानी पावन होण्यासाठी काय करावं लागेल ना, ओली कोरडी साने थोर सगळी काष्ट, म्हणजे ज्यासाठी आपण काय केलेले, कष्ट घेऊन हे कर्म जोडलेत बरं का. सहजासहजी हे कर्म जोडलेले नाहीत, कष्ट घेतलेले आहेत. एखादं वाईट कर्म जोडायचं आहे, सहजासहजी जोडता येतं का? भांडावं लागतं, मोठ्याने आवाज काढावा लागतो, समोरच्यापेक्षा मोठा आवाज आपला असला पाहिजे बरं का, तरच भांडता येतं वगैरे. म्हणजे एवढे कष्ट आहे भांडणामध्ये. भांडण सोपं नाही आहे, कष्ट आहे त्याच्यामध्ये. एखाद्याचं वाईट करायचं असेल, चिंतायचं असेल, दिवसभर द्यावा लागतं त्याला. जसं ते PhD करणारे लोक असतात ना, तसं फार त्याची निंदा, त्याच्याबद्दल वाईट इकडून तिकडून ऐकणं, इतका वेळ द्यावा लागतो. वाईट करणं देखील काय साधं सुधं नाही, कष्टप्रद आहे. आणि चांगलं करणं हे त्याहीपेक्षा कष्टप्रद आहे. मग आपल्याला जे कमी कष्टावालं आहे ते आपण करतो. वाईट करणं हे कमी कष्टावालं आहे आणि चांगलं करणं हे त्याच्यापेक्षा जास्त कष्टावालं. कुणासाठी? जो नेहमी वाईट करत असतो त्याला चांगलं करणं कष्टप्रद वाटतं, पण जो नेहमी चांगलं करतो त्याच्यासाठी चांगलं करणं एवढं सोपं दुसरं कुठलीच गोष्ट नाहीये. चांगलं करणं एवढं सोपं काहीच नाही या जगामध्ये नाही आहे. परंतु आपण मात्र कठीण निवडतो. साने थोर वगैरे सगळे जे काही काष्ट जळतात, तशा प्रकारे आपण केलेले सगळे जे काही कर्म असतील, जे अडथळे रूप असतील
ईश्वर स्वरूपी पावन होण्यासाठी सगळे अडथळे रूप आहेत, सगळंच. एवढंच काय की शेवटी ज्ञान शक्ती, प्रेम शक्ती हे सुद्धा अडथळा ठरतं, म्हणून ते सुद्धा जीव स्वरूपातनं ते काढून घेतलं जातं आणि केवळ जीव स्वरूप जो आहे तो ईश्वर स्वरूपी पावन केल्या जात असतो. अशा प्रकारे इथे सांगितलं की संता संते कर्मे नासिती, म्हणजे आगंतुक, अनारब्ध, प्रारब्ध आणि संता संत जेवढी काही कर्म असतात तेवढी परमेश्वर नासतात. हे स्वामींनी कशासाठी सांगितलं बरं एवढं? स्वामी सांगतात की तीर्थ क्षेत्र अमोचक, हे मोचक नाही आहेत बरं का, हे लक्षात घ्या. ह्याच्यातनं तुम्हाला अजून व्यापकपणे घ्यायचंय, ते नंतर सांगेन मी तुम्हाला काय ते. परंतु ह्याच्यातनं सगळा अर्थ व्यापकपणे घ्या, नुसतं अन्य राटीचेच नाही, इकडचं पण. ते मोचक नव्हे, परंतु सन्निधान मोचक, म्हणजे त्यामध्ये जो तुम्ही विधी करणार आहात तो विधी मात्र मोचक आहे. स्थानाजवळ राहणं हे मोचक नाहीये, पण विधीपूर्वक स्थान वंदन करणं हे मोचक आहे. स्थानाकडे जाणं नुसतं मोचक नाही, तिथे जाऊन स्मरण करणं हे मोचक तुम्हाला ठरणार आहे. तिथे जाऊन लीळा आठवणं हे तुम्हाला मोचक ठरणार आहे. मार्गात राहणं मोचक नाही, उलट ते असं होईल दोष जोडण्यासारखं आहे ते. परंतु मार्गामध्ये राहून तुम्ही अध्ययन केलं, स्मरण केलं, सेवादास्य केलं, हे केलं तर ते मार्ग मोचक ठरणार आहे. नाहीतर मग ते सुद्धा अमोचक असं होऊ शकतं बरं का. आणि म्हणून परमेश्वराचे देखील सर्व जे काही विधी आहेत ते जर का आपण विधीपूर्वक आचरले तरच ते मोचक ठरणार, नाहीतर मग ते अमोचक ठरणार आहे. म्हणून इथे काय म्हटलं स्वामींनी? सन्निधान मोचक. सन्निधान ची व्याख्या काय केली देवाने? आज्ञा प्रतिपालन करणे, याला सन्निधान असं म्हटलेलं आहे. मग तुम्ही सन्निधानात असा, आता असन्निधानात असा, आज्ञा प्रतिपालन करत असाल तर त्याला सन्निधान असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून सन्निधान मोचक आहे, म्हणजे विधी आज्ञा पालन जर का आपण करत असू, पण आज्ञा पालन म्हणजे काय? ईश्वरोक्ती, ईश्वराने सांगितलेल्या वचनांचं, आज्ञेचं पालन. तुम्ही तुमच्या बुद्धीने काही विधी तयार केलेले असतील तर त्याला सन्निधान असं म्हणत नाही, त्याला असन्निधान असंच म्हटलं जात असतं. आणि म्हणून शोक्ती शास्त्रोक्तीचे जे काही विधी आहेत ते विधी सन्निधान या पदामध्ये मोडल्या जात नाही. तुम्ही म्हटले आम्ही इतके फुलं वाहिली आहेत देवाला, म्हणजे आता आम्हाला लवकर मोक्ष मिळेल, असं काही नाही. खूप दिवे लावले आम्ही देवाला, तुम्ही मोजून ठेवले, उपदेश घेतल्यापासनं किती दिवे आतापर्यंत जाळलेले, किती लिटर तेल जाळलं, तर त्याच्याने तुम्हाला मोक्ष मिळणार नाही. ते अमोचक आहे, ते मोचक नव्हे. जर का तुम्हाला कोणी म्हणत असेल तर की बाबा हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, नाही, ते मोचक नव्हे. तुम्ही तुमच्या समाधानासाठी करा, तुम्हाला बरं वाटेल वगैरे सगळं होईल, पण त्याच्याने तुम्हाला मोक्ष भेटणार नाही, एवढं मात्र लक्षात घ्या. आणि इथे सन्निधान मोचक, सन्निधान म्हणजे काय? जे ईश्वराने सांगितलं त्याच क्रिया करणं, यालाच सन्निधान म्हणतात. याच्या वेगळं सन्निधान या जगामध्ये दुसरं तिसरं काहीच नाही आहे. आणि ते जर का तुम्ही केलं तरच मोचक, म्हणजे तुम्ही या संसारापासून मुंचन व्हाल, असं निरूपण केलं. अग्नीचा दृष्टांत स्वामींनी सांगितला. गोसावी यांची निरूपण प्रत्ययासी आले, म्हणजे काय झालं? कशासाठी सांगितलं स्वामींनी त्यांना? हे कुठे चाललेल्या? ते वाराणसीला चाललेल्या होत्या. आणि स्वामींचं म्हणणं पटलं त्यांना. मग बिढारासी आली, दादोसांना सांगितलं. दादोस त्यांना म्हणतात, हे काही रूपोबाई, आयता सांगू तू, आयते संबळ अल्पसत्ता तीर्थ होईल. सगळं काही आयतच आहे, साहित्य पण आहे, लोक सुद्धा आहेत सोबत जाणारे, आणि कमी खर्चामध्ये तीर्थवंदन होऊन जाईल. मग येऊनही सुखे सन्निधानी असो पा, आणि नंतर आल्यानंतर सुखे सन्निधानी असावं देवाच्या, काय हरकत आहे? आणि गावीचा हा अवघा लोक हसेल, बाकीचे लोक हसतील ना सगळे, की बाबा हे गेले कशाच्या नावाने आणि गेले कुठे? संबळ नेले ते अवघे महात्म्यासी खादले, म्हणजे जे काही साहित्य नेलं, वाराणसीला जायचं म्हणून सगळं साहित्य नेलं आणि दुसरीकडे जाऊन यांनी त्याचा उपयोग घेतला तर लोक हसतील ना आपल्याला. म्हणून दादोसी अवघे मोडिले,
सगळं मनातलं त्यांनी स्वामींनी जे काही उभं केलं होतं ते दादोसांनी मोडून काढलं. मग वाराणसी जावे ऐसे प्रत्यय आले. आणि त्यांना वाटलं दादोस म्हणतात तेही बरोबर आहे. जर का आपल्याकडे ज्ञानाचं बैठक नसेल ना, ही परिस्थिती होते. जे आले ते जे सांगतील ते आपल्याला पटतं बरं का. हे पण पटतं आणि ते पण पटतं. ते म्हटले मी गोड खात नाही, दुसरे येऊन सांगतात तुम्ही गोड नाही खाल्लं, मग गोमटं कसं लागेल, जीवांना लाभ योग्यता कशी होईल त्यांची, हे पण बरोबर आहे. म्हणजे सगळंच पटत असतं आपल्याला. तसं नको असलं पाहिजे. ज्ञान तुमच्याकडे असेल मग तुम्हाला योग्य तेच पटेल, अयोग्य ते पटणार नाही. महादाईसांना पटलं. परत स्वामींकडे आल्या आणि म्हणतात जीजी माझं वाराणसी जावे लागेल, मला जावंच लागेल बरं का. ना अवघा गावीचा लोक हसेल, लोक नावं ठेवतील. संबळ नेले ते महात्मेनिसी खादले, तरी मज जावे लागेल. म्हणजे आता ईश्वर सन्निधानापेक्षा काय महत्वाचं झालं, ईश्वर सन्निधानापेक्षा लोक काय म्हणतात ते जास्त महत्व त्याला प्राप्त झालं. यावरी गोसावी दीक्षित कन्येचा दृष्टांत सांगतात की ती काय करते, काळ खूळ लोक हे तिने अंगवते. ती त्यांचा विचार करत नाही की लोक काय म्हणतील, हा विचार ती करत नाही. आणि मग ऐसे निरूपण केले आणि मागू ते न वचावे ऐसे प्रत्यय आले. तुम्ही मोजा बर का आता हे किती वेळा झालं. पहिल्यांदा महादाईसा आल्या आणि जावे ऐसे आल्या, नंतर स्वामींनी न जावे ऐसे प्रत्यय आले, आणि परत दादोसांनी आता ही दुसरी वेळ आता महादाईसा आल्या, स्वामींनी त्यांना निरूपण केलं आणि आता जायचं नाही असं प्रत्ययाला आलं. ही दुसरी वेळ न जावे असे प्रत्यय आले. मग बिडारासे आले. मग दादोसांना सांगितलं, दादोसांनी परत ते मोडलं. मागू ते जावे ऐसे प्रत्यय आले. परत हो दादोस म्हणतात तेही बरोबर आहे. दुसऱ्या दिवशी महादाईसी दादोसांचे अवघे शब्द सांगितले. दादोसांनी सांगितलेलं सगळं स्वामींना सांगितलं आणि मागू ते गोसावी ते पुसले, जीजी मी वाराणसी जाईन. आता ही कितवी वेळ आहे, तिसरी वेळ आहे. मग स्वामी म्हणतात बाई जाणत्यापसी वरी नेनता चांग. जाणत्यापेक्षा कधी कधी नेनता चांगला असतो. त्याला भीती दाखवली की तो घाबरून जातो, पण जाणता व्यक्ती काय करतो, त्या भीतीतनं पण परत मार्ग शोधत राहतो आणि चुकीची क्रिया करतो. कर्म चांडाळापसी जाती चांडाळा तो चांग. म्हणजे कर्माने वाईट होऊन जातो माणूस, तो कर्म चांडाळा चांगला नाही. यावरी गोसाई कर्म चांडाळाचा दृष्टांत निरूपण करतात. मग मागू ते न वचावे ऐसे प्रत्यय आले. तिसरी वेळ की जाऊ नये हे पटलं. आणि परत बिडारसी आले. दादोसांपुढे सगळं सांगितलं. दादोसी मागू ते मोडिले. सगळं स्वामींनी सांगितलं, परत दादोसांनी मोडलं. आणि मागू ते जावे ऐसे प्रत्यय आले. कितवी वेळ, चौथी वेळ प्रत्यय आले त्यांना आता जायचं. आणि मग सकाळीच आल्या आणि गोसाव्या ते कवणे तोंडे पुसो. आता स्वामींना कुठल्या तोंडाने पुसायचं, विचारायचं कसं. गोसाव्यांचा श्री करू उमरडोनी जातीये. स्वामींचा हात, स्वामींनी जायला नाही सांगितलं, तो हात मी काय करते आहे, असा बाजूला करून चाललेली आहे. अशा प्रकारे स्वामींच्या शब्दाची अवहेलना करून चालली, अपमान करून चाललेली आहे, असं त्याच्यामध्ये होतं. असं महादाईसांना हे जाणवतं पण आहे. आणि मग आल्या. गोसाव्यांची भितरीला ओट्यावरी आसन असे. आतमधल्या ओट्यावर स्वामींना आसन आहे. गोसावी ऐसा श्री करू भवंडती आणि ऐसा करीती. स्वामी असा हात असा गोल गोल फिरून असा काहीतरी फेकलं असा अनुकार स्वामी करतात. बाईसा विचारतात, देवा हे असं काय करताय तुम्ही. तेव्हा स्वामी म्हणतात, बाई ताकीची मासी ताकाबाहेरी घालीजे. एखादी ताकामध्ये पडलेली मासी असते ना, ती काय केल्या जाते, ती उचलून ती परत बाहेर फेकल्या जाते. तसं ताक स्थानी परमेश्वराचं सन्निधान आणि मासी स्थानी महादाईसी. त्यांना कोणी काढलं बाहेर, सन्निधानाच्या बाहेर दादोसांनी काढलेला आहे. तशा प्रकारे ताकातली मासी जशी काढली जाते, तसं सन्निधानातली महादाईसा दादोसांनी ती काढून बाजूला केली. म्हणजे स्वामींना आता ही निश्चिती झाली की आता हे शेवटचं, आता हे येऊन राहिलेत. तैसी म्हातारी सन्निधाना बाहेरी घाली देता येतो. महादाईसे आली. गोसाव्यांशी दंडवते घातली. श्रीचरणा लागली. गोसावजवळ उगीची बैसली. आता काहीच बोलल्या नाही, उगेच बसलेले आहेत. आणि स्वामींना काही विनववे ना. स्वामींना आता विनंती कशी करायची प्रश्न पडला. आणि मग स्वामी म्हणतात, काही बाई वाराणसी जाणे होत असे. मग आता निश्चिती झालीच वाटतं तुमची जाण्याची. हो जी.
स्वामी म्हणतात, बाई तेथून या मा, येथून तुम्हा संन्यास दिजेल. या तिकडून, मग आता तुम्हाला आम्ही संन्यास देऊ. आता संन्यास देऊन उपयोग नाही. संन्यास देण्यासाठी माणूस तयार असला पाहिजे. त्याची मानसिकता, त्याचं जे काही ज्ञान असेल वगैरे, ह्या काही गोष्टी विशिष्ट, ही तयारी असणं खूप गरजेचं आहे. संन्यास म्हणजे नुसतंच संन्यास, वस्त्र घेतल्याने संन्यास होत नाही. एखाद्याने संन्यास दिला म्हणून संन्यास तो दिल्या जात नाही, आणि एखाद्याने घेतला म्हणून तो घेतल्या जात नसतो. त्याची सगळी तयारी असणं तेवढंच गरजेचं असतं. आणि मग त्यांनी तिथे काही गेल्यानंतर तिथला जो विधी आहे तो कसा विधी आहे, काय आहे, हा स्वामींनी महादायसांना त्या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि मग महादायसी दंडवते घातली, श्रीचरणाला लागली. मग वाराणसीला महादायसा निघालेले आहेत. आणि निघाल्यानंतर काय झालेलं आहे की दादोस महादायसे रिद्धपुरी राहते, म्हणून रामवरी बोळवीत गेली. रिद्धपूरला कदाचित ते थांबून जातील. डोमेग्रामहून येथून निघालेले आहेत आणि मध्ये रिद्धपूर लागतं, तर कदाचित काय सांगता येतं, रिद्धपूरला थांबतील त्या म्हणे. म्हणून त्यांनी काय केलं की रामवरी म्हणजे रामटेक पर्यंत ते सोडविण्यासाठी आले. मग भक्तजने आली, तीही गोसाव्यांपुढे सांगितले, जी महादाईसे परमेश्वरपुरा राहती, म्हणून दादोस रामवरी बोळवीत गेले. त्यांना पोचवायला तिथपर्यंत गेले. स्वामी म्हणतात, महात्मा म्हातारी अशी कान वाथर होऊन लागला असे. कान वाथर होऊन लागलेला आहे. आणि यावरी कान वाथराचा दृष्टांत स्वामींनी निरूपण केलेला आहे की एखादा शिरसाळा नावाचं उत्तम पाषाण असतो. त्या उत्तम पाषाणापर्यंत जर का पोचायचं असेल तर वरती जो कान वाथर होऊन तो जो दुसरा पाषाण आहे त्याच्यावर, त्या पाषाणाला बाजूला करावं लागतं. परंतु त्या पाषाणाने काय केलेलं, आतमधल्या उत्तम पाषाणाला काय केलं, आवरून तो आहे, तो तिथपर्यंत कोणाला पोचू देत नाही. आणि तयासी टांकी लागे ना. आता वरचा पाषाण असा आहे की त्याला काही तुम्ही फोडू म्हटलं कशाने तर ते टांकी लागे ना, छन्नी वगैरे घेऊन. ऐसाही लावे जरी उसळूनी पहिरा पडे. ते जी छन्नी असते वगैरे ती उसळूनी पलीकडे पडते, किंवा तुम्ही हातोड्याने मारलं तो हातोडाच आपल्या अंगावर परत येईल, अशा प्रकारचा तो पाषाण आहे. आणि एखादा एकू तयावरी कोळे जाळी वरी कुळतवनी हे सिंपी, म्हणजे लाकूड, जसं ते काथाचं हे असतं ना, ते लाकूड जाळलं जातं. कुळतवनी म्हणजे कुळत असतं ना धान्य, त्याचं पाणी, उकळतं पाणी त्याच्यावर टाकलं जातं. आणि मग ते सिंपी, मग टांकी लावी तरी लागे. आणि मग जर का त्याला टाकी लावली, म्हणजे ही प्रक्रिया त्याला करावी लागते. आणि मग त्याच्यावर घाव देता येतात. आणि तर मग ते एवढ्या चकताळ्या निघते. पण तो दगड पण कसा निघतो, अशा चकत्या निघतात. आणि त्याच्या चकत्यांना बाजूनी काय आहे, धार आहे. आणि तिया पुरी जती, ते मातीमध्ये पुरावे लागतात. मोठा खड्डा करून त्याच्यामध्ये ते पुरावे लागतात. आणि असंच ठेवलं तर काय होईल, तिया ऐसियाची सांडी जरी तरी पाव तोडती. एखाद्याला जर का लागलं, जखम झाली, तर त्याचा पाय कदाचित त्याच्यामध्ये त्याला इजा होईल. तया वनापाटा नाही म्हणजे वनौषधी किंवा कुठलंही मलम वगैरे त्याच्यासाठी उपलब्ध नाही, एवढी खोल जखम त्याच्यामध्ये त्याला होऊ शकते. तळी सिरसाळा निघे, तयाची लिंगे होती, प्रतिमा होती, जे की जे ते वय. तळी सिरसाळा निघे, तो पाषाण बाजूला केला, पण आतमध्ये काय आहे, उत्तम प्रकारचा शिरसाळा म्हणजे संगमरवरी जो काही पाषाण आहे तो म्हणा, तो निघतो. आणि मग त्याचं उत्तम प्रकारे तुम्ही काही बनवता येत. लिंगे होती, प्रतिमा, मूर्त्या वगैरे काही बनवता येतात. परंतु त्याला जर का कान वाथर नावाचा तो दगड असेल तर काय आहे की त्या ठिकाणी पोचता येणार नाही. तसं आपल्याला देखील अनेक लोक कान वातर होऊन लागलेले असतात. त्या दृष्टांताचा सिद्धांत सांगतात की आपल्याला कुणी कान वाथर लागू द्यायचा नाही. धर्माच्या बाबतीमध्ये, धर्मासाठी अनेक लोक तुम्हाला काय काय सांगणारे असतील. अभ्यास करू नका, स्मरण करू नका, पोथी ऐकू नका वगैरे वगैरे, खूप काय काय सांगणारे असतील कान वाथर. परंतु आपण कुणाचं ऐकायचं, परमेश्वराचं ऐकायचं. आणि अधिक हा पण आचार सांगितला की आपण देखील कुणाला कान वाथर व्हायचं नाही. कोण काही धर्माचरण करत असेल तर आपण सुद्धा त्यांच्या धर्माच्या आड यायचं नाही. तो अधर्म आचरण जर का करत असेल तर मात्र त्याला तुम्ही अनिष्टजनक जे आहे ते न पुसत तुम्ही त्याला सांगू शकता. अशा प्रकारे
या ठिकाणी महादाईसा एकूण 4 वेळा स्वामींकडे आलेल्या आहेत आणि 4थ्या वेळा जेव्हा आल्या तेव्हा त्या वाराणसीला जाण्याच्या निश्चिततेनेच त्या ठिकाणी उपस्थित झाल्या. स्वामींचं जे सन्निधान आहे ते महत्वाचं किती आहे हे स्वामींनी निरूपण केलं, पण महादाईसांनी मात्र ते ऐकलं नाही आणि त्या शेवटी स्वामींचं सन्निधान सोडून तिथून निघून गेलेले आहेत. आणि यासाठी स्वामींनी जे काही दीक्षित कन्येचा दृष्टांत असेल, कर्मचांडाचा दृष्टांत असेल आणि शेवटी कानवाथराचा दृष्टांत तो सांगितलेला आहे. आणि सगळ्यात आधी अग्नीचा दृष्टांत, असे 4 दृष्टांत यामध्ये सांगितलेले आहेत. आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी जैसा अग्नीचा दृष्टांत जो आहे, अग्नीचा दृष्टांत 65 क्रमांकाचा आणि तत्संबंधित डोमेग्राम येथील 161 क्रमांकाची लीळा आपण श्रवण आणि चिंतन केलेली आहे. दंडवत हो.